पण तेव्हाही वचन बाबांनी भगवंताला दिलं का मी हे निष्काम सेवा करीन, मी एकही रुपया कोणाकडून न घेता हे कार्य मी करीन. महान त्यागी बाबा जुमदेवजीने दुसरं वचन पूर्ण केलं. बाबांनी कोणाकडून एकही रुपया न घेता हे निष्काम सेवा फुकटामध्ये दिली. तिसऱ्या वचनामध्ये बाबा फेल पडले. तिसऱ्या वचनामध्ये बाबा कोणते फेल पडले? मी कोणालाही पाया लागू देणार नाही. महान त्यागी बाबा जुमदेवजी जेव्हा बसून राहायचे, आम्हाला पहिलेपासून अनेकांमध्ये सवय होती की कोणी बाबा दिसले की पाया लागायचे. तेव्हा सेवकांनी काही महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या पाया लागण्यात आले आणि तेव्हा बाबांचा पाय कटण्यात आला. तेव्हा बाबा खूप विचारात राहायचे की मी कोणती चूक झाली, पण कधी सेवकांना सांगितलं नाही की माझी चूक काय झाली. परमेश्वराला मालूम होतं की मला वचन कोणते दिले आहे, त्या वचनाचं पालन बाबांनी नाही केलं तर बाबाच्या पाय घेऊन गेले. बाबांनी कधी म्हटलं नाही की हा धर्म स्थापन करताना की माझ्या अंगाला इजा पोहोचल्या. महान त्यागी बाबा जुमदेवजीची मानव धर्माची पुस्तक आहे. एखादी उल्लेख नाही आहे बाबांच्या का माझ्यावरती दुःख सेवकांमुळे आलं, पण खरं दुःख सेवकांमुळे बाबांवरती आलं. महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा महान आहे आणि हे निष्काम सेवा केली तेव्हा बाबांचा पाय कटण्यात आला. बाबांचा पाय असा कटला की त्याला टाके लावायसाठी लंब मांस ठेवलं आणि टाके लावले. जसे एखाद्या गाई म्हशीचं तोंड उघडते तशावानी बाबांचा पाय होता आणि ते काही केल्याने बाबांचा पाय चिपकत नव्हता किंवा टाके लागत नव्हते. बाबांचं शुगर वाढलेलं होतं, पण भगवंताची महान कृपा. जेव्हा सेवक यायचे बाबांकडे, बाबा आमच्या गावाला या ना, बाबा तुम्ही काही करा आमच्या गावाला या. तो सेवक कसा वागते, जसं आता सांगितलं की गावाचे लोक आमच्या सोबत अशा पद्धतीने वागते. तुम्ही बाबा काही करा आमच्या गावाला या. सेवक रडू लागले. बाबाच्या डोळ्यात आसरू आले. अरे काय करू रे म्हणे, मी तुमच्या गावाला येऊ शकत नाही म्हणे, माझ्या पायाने चालणं होत नाही. तेव्हा बाबा भगवंतापाशी गेले. माझे सेवक आतुरतेने माझी वाट बघत आहे म्हणे, मला त्यांच्या गावाला जायचंच आहे म्हणे. तुम्ही काही करा भगवंताला. तो एक दिवस भगवंताला मागितला आणि त्याच रात्री बगळ टाके लावल्याने बाबांचा पाय असा चिपकला आणि त्याच्यानंतर बाबांना दुसरा पाय लावण्यात आला. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खूप परिश्रम केलं. आम्ही सेवक लोक काही करू शकत नाही, पण सेवकांना दिलेले वचन आणि आपल्या मार्गदर्शकाचे शब्द, आज सेवक सुखी झाला, दुसरा येते आणि आपल्या सेवकांना काहीतरी दिशा बदलवते की असं नाही तसं नाही असं. उगमस्थान म्हणजे काय? उगमस्थानचा अर्थ समजावून सांगा मला. उगमस्थान काय आहे? टिमकी हे एरियाचे नाव आहे, मग उगमस्थान कुठे आहे? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी उगमस्थान कुठे दिलं? उगमस्थान म्हणजे बाबांनी दिलेले वचन ते तुमच्या हृदयामध्ये भरून आहे. ते उगम म्हणजे तुम्ही जेवढी जिवंत आहे तेवढी तुमचे शरीर उगम स्थान आहे. एखादी झाड मेलं तर आपण झाडाला काय म्हणतो? वारलं ते झाड. पण एखादी उगम होत असला तर त्या झाडाला काय म्हणतो? ते उगम होत आहे त्या झाडाचं. म्हणून कधी हा विचार जीवनामध्ये करू नका. उगम स्थान हे आमच्या शरीरामध्ये आत्मेमध्ये आहे. या आत्मेचा उगम आहे तौरिक आपण परमात्माचा प्रचार आणि प्रसार करू. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कोणत्याही संस्थेमध्ये बाबा थांबले नाही. बाबा मिळेल तर चर्चा बैठक हवन कार्यामध्ये तुम्ही एक वेळा कोणत्या कार्यक्रमाला नाही गेले चालेल, कोणत्या एखादी निवासस्थानी टिमकीत गेले नाही चालेल, भवनात नाही गेले चालेल, पण तुम्हाला अगर एक चर्चा बैठक मिळाली त्या बैठकीचा खूप मोठा धन्यवाद आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलेले शब्द की तुम्हाला मी मिळेल तर फक्त चर्चा बैठक मध्ये, प्रत्येक ग्रुप मध्ये एक मोठ असते,
मोठ तुम्ही किती बिजू घाला, त्याच्यामध्ये 1 किलो आणा, अर्धा किलो आणा, 1 पाव आणा, 1 छटाक मोठ आणा, तिला तुम्ही बिजू घातली, पण तिला त्याच्यामधली 1 मोठ कोणती असते, तिचं नाव काय आहे? कुटन मोठ. ते कुटन मोठ प्रत्येक ग्रुप मध्ये काम करत असते. म्हणून आपल्या गटामध्ये कोणती अशी कुटन मोठ आली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला खंबीर बनायचे आहे. तुम्हाला आपल्या मार्गदर्शकाचे जेव्हा दुःख होतं, तेव्हा मार्गदर्शकाचे घर, तेव्हा मार्गदर्शकाचे शब्द, सुखी झालो, 9वा वन झालं, त्यागाच्या वन झालं, आणि चार लोक तुम्हाला भेटले, काही उलट सिधं सांगते आणि त्याच्यानंतर तो आपला रोल बदलवते. मान त्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द आहे की जो सेवक मार्गदर्शकाच्या खिलाफ गेला तो जीवनात सुखी राहू शकत नाही. ही बाबाची वाणी आहे. म्हणून सेवकांनी आग्रहाची विनंती आहे की आपल्या जोगेकर काकाजीच्या कुठेही अपमान नाही होईल, कुठेही आमच्या मार्गदर्शकाचे कार्य कमी पडत नाही, याच्यासाठी आज आम्हाला ताकद तयार करायची आहे. एका ठिकाणी कार्यक्रम होता, दष्टीचा व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीची 4 ते 5